जय सियाराम। मी प्राची कामथे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। आपण पाहत आहात वसुंधरा पायदिंडी 2025 जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आणि संकल्पनेतून वसुंधरा संवर्धन जनजागर करीत उपपीठ मुंबई येथून 4 ऑक्टोबर 2025 रोजी ही यात्रिकी पुढे वाटचाल करीत आहे, ते म्हणजे कोकण भूमीत वसलेलं श्री क्षेत्र नाणेसधामच्या दिशेने। आणि कारणही विशेष आहे, म्हणजेच आपल्या सर्वांचे हृदय सम्राट यांच्या हृदयात सर्वांसाठी जागा आहे। दयेचा अथांग सागर, ममतेचे प्रतिबिंब आणि सर्वांचे प्रेरणास्त्रोत असणारे परमवंदनीय जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचा दिव्य जन्मोत्सव सोहळा। आपल्या गुरुदेवांचा वाढदिवस हा प्रत्येक मोठा उत्सवच असतो आणि वसुंधरेचा रक्षण हाच खरा वाढदिवसाचा आनंद। मंडळी, आज आहे 10 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 7वा दिवस आणि आपण पाहत आहोत या दिवसाचे पहिले सत्र। चला तर मग आपणही या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया आणि आनंद घेऊया अनमोल क्षणांचा। सूर्यनारायणाचे आगमन झाले, चहूबाजूंनी पक्ष्यांचा कुलबलाट सुरू झाला आणि नयनरम्य वातावरणात प्रातःकाळी काकड आरती संपन्न झाली। वैदिक मंत्रांनी रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे षोडशोपचारे पूजन करण्यात आले। तदनंतर भक्तिमय वातावरणात दुपारती संपन्न झाली। मनमोहक फुलांच्या तोरणांनी सजलेल्या रथामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांना विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायदिंडीने पुन्हा जल्लोषात नियोजित मार्गावर प्रस्थान केले। See
निसर्ग माझा मित्र, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझी माय, मी त्याचे लेकरू. निसर्ग म्हणजे प्रकृतीने दिलेली अनमोल भेट आहे आणि या निसर्गामध्ये आवश्यक घटक आहेत. त्या घटकांना पर्यावरण असं म्हणतात. पर्यावरणाचा जर तोल गेला, पर्यावरण जर ढासळले तर निसर्ग कोसळला समजा. आणि पर्यावरण जर ढासळलं, निसर्ग जर कोसळला तर तुम्ही आम्ही राहू शकणार नाही. निसर्ग हा आपल्या जीवनाचा पाया आहे. सगळं काही निसर्ग आपल्याला निस्वार्थपणे देत असतो, पण आपणच त्याचं नुकसान करीत आहोत. जर आपण सावध झालो नाही तर उद्याला शुद्ध पाणी, स्वच्छ हवा आणि हिरवीगार पृथ्वी आपल्याकडून कायमची निघून जाईल. त्यामुळे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे, निसर्गाचे संवर्धन हे केवळ पर्यावरणाचे नाही तर आपल्या भविष्यातील पिढ्यांचे रक्षण आहे. चला तर मग या वसुंधरा पायदिंडी बरोबर एकत्र संकल्प करूया, निसर्ग वाचवूया. या वसुंधरा पायदिंडीचे प्रशासनही तितकेच काटेकोर आणि नियोजनबद्ध आहे. दिंडी सुरू होण्याच्या काही दिवसापूर्वीच सर्व यात्रिकींचे वैद्यकीय तपासणी करून त्यांना या दिंडीत प्रवेश देण्यात आला आहे. यात्रिकींना उन्हापासून बचाव व्हावा म्हणून डोक्यावर टोपी तसेच दिंडीला साजेशी पोशाख देण्यात आले. वसुंधरा संवर्धनाचा विचार जनसामान्यात रुजवणाऱ्या या दिंडीचे स्वतःशीच अशी शिस्त आहेच, परंतु अचूकपणे कुठेही कचरा होऊ नये यासाठी स्वतंत्र स्वच्छता पथक देखील ठिकठिकाणी सज्ज आहेत. दिंडीच्या सोबत असलेले वैद्यकीय पथक म्हणजेच ॲम्ब्युलन्स, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच यात्रिकींसाठी वेळोवेळी केलेली पौष्टिक आहार, हे सारे काही अगदी पारखून निरखून केलेले उच्चतम नियोजनच आहे. जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांची आपल्या भक्तांवर असलेली हीच ती प्रेमाची सावली, त्यांच्यावर असलेले नितांत निर्मळ प्रेम. वसुंधरा संवर्धनाचा संदेश देत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता विजय ढाबा, सुकेळी घाट, तालुका रोहा, जिल्हा उत्तर रायगड या ठिकाणी पोहोचली आहे. येथे यात्रिकींसोबत इतर भाविकांसाठीही अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते रथामध्ये विराजमान जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचे पंचोपचारे पूजन करण्यात आले. तदनंतर अल्पोपहाराचे वितरण करण्यात आले. या अल्पोपहाराचे अन्नदाते आहेत श्री प्रकाश धर्माजी मोकाळ. नाणी जवासी
आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आपली आई आहे. जशी आई आपल्या मुलाचं संगोपन करत असते तसंच पृथ्वी देखील आपलं संगोपन करत असते. पण आज आपणच आपल्या आईला धोक्यात आणत आहोत. प्रदूषण, वृक्षतोड, प्लास्टिकचा वापर अशा अनेक गोष्टींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. यालाच मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. वातावरणातील तापमान हळूहळू वाढत चाललेलं आहे. म्हणजे मानवी क्रियाकलाप, औद्योगिक प्रदूषण, वाहनांचे धूर, जंगलतोड, रस्त्यांचे सिमेंटीकरण आणि अधिक प्रमाणात ऊर्जेच्या वापरांमुळे ओझोन लेयरची पातळी अत्यधिक कमी झालेली आहे. या तापमान वाढीमुळे जगभरातील हवामानाच्या प्रणालीमध्ये बदल होत आहेत. समुद्राची पातळी वाढते आहे, हिमनग विदळत आहे आणि वादळे व पूर अधिक गंभीर होत चाललेले आहे. याचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर देखील दिसू लागले आहेत. जसे की वातावरणातील बदल झाल्यामुळे मानवांना नवनवीन आजार उद्भवत चालले आहे. पण हा काळ निराश होण्याचा नाही तर आशेने उभं राहण्याचा आहे. प्रत्येकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात केली तर मोठा बदल घडवू शकतो आणि हाच संदेश देत हे यात्रिकी पुढे मार्गक्रमण करीत आहेत. वसुंधरा पायदिंडीमध्ये संग्राम सैनिक स्वच्छतेचे कार्य करीत आहे. हे पथक समाजात स्वच्छतेची जाणीव पसरविण्याचे महत्त्व अधोरेखित करीत आहे. त्यांच्या या सेवेमुळे दिंडीचे परिसर स्वच्छ राहतो आहे. संग्राम सैनिकांचे हे पथक आपल्याला निष्ठा, सातत्य आणि जबाबदारी दर्शवितात आहे. ही स्वच्छता केवळ कर्तव्य नाही तर आदर्शाचे प्रतीक आहे. वसुंधरा पायदिंडीमध्ये स्वच्छता पथक अत्यंत उत्साहाने कार्यरत आहे. स्वच्छता हीच खरी सेवा या संदेशाची झलक यांच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते आहे. या पवित्र वसुंधरा पायदिंडीच्या प्रवासात युवांकडून वेगवेगळे पथनाट्य सादर होत आहेत. या पथनाट्यातून पर्यावरण संवर्धन, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी वाचवा, निसर्गाचा आदर करा, ग्लोबल वॉर्मिंग असे महत्त्वपूर्ण संदेश दिले जात आहेत. वसुंधरेचे संरक्षण आणि जपवणूक करण्यासाठी समाजामध्ये जागृती निर्माण व्हावी हा या पथनाट्याचा उद्देश आहे. या वसुंधरा पायदिंडीच्या माध्यमातून निसर्ग प्रेमाचा, पर्यावरण संरक्षणाचा आणि सामाजिक जबाबदारीचा संदेश दिला जात आहे. अशा प्रकारे आज कोल्हाड येथे अलिबाग युवा सेनेअंतर्गत ध्वनी प्रदूषण टाळा व वसुंधरा वाचवा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले. महामार्गाच्या एका बाजूने शिस्तीचे पालन करत चाललेली ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे जलसंपदा विभाग क्रीडा संकुल कोलाड या स्थळी. या ठिकाणी अतिशय जल्लोषात, आनंदात, वाजत गाजत सर्व कार्यकर्त्यांनी या वसुंधरा पायदिंडीचे स्वागत केले.
सुवासिनी भगिनींनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे औक्षण केले. मंत्र उपचारांच्या जयघोषात जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान केले गेले. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. वासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ. सर्वप्रथम वेदमंत्रांच्या गजरात आनंदमयी वातावरणात रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे अत्यंत श्रद्धा, भक्तिभाव आणि शास्त्रनियमानुसार विधिवत पूजन करण्यात आले. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. यानंतर भक्तिभावाने दुपारच्या महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत यतीन चंद्रसेन देसाले. अन्नदान हे ईश्वर पूजेसारखे पवित्र कर्म आहे. यांच्या हस्ते हे शुभ कार्य संपन्न झाले. त्यांचे हार्दिक अभिनंदन. जय जय योगिया
नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. झाडांशिवाय पृथ्वीची कल्पनाच अशक्य आहे. एक झाड म्हणजे हजारो जीवांचा आश्रय आहे, जे आपल्याला सावली देतात. झाड हेच आपले जीवन आहे. हे केवळ वाक्य नाही, तर आपली जबाबदारी आहे. आणि ही जबाबदारी घेऊन जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून आणि प्रेरणेतून या वसुंधरा पायदिंडीमध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जात आहे. आणि आज कोलाड रेल्वे स्टेशन येथे प्रीतमताई निशिकांत पाटील, रोहा तालुका महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ज्ञानेश्वर पार्थ कोळी पाणलोट समिती सचिव चनेरा विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, जितेंद्र नारायण दहिंदेकर टेक्निकल इंजिनियर, श्री रमेश अंबाजी पारंगे रोहा तालुका विशेष कार्यवाहक रोहा या मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. जय सियाराम. या वसुंधरा पायदिंडीचा आजच्या पहिल्या सत्राचा मंगलमय प्रवास अनुभवला. चला तर मग आपणही पुन्हा भेटूया दुसऱ्या सत्रात आणि नवीन उत्साहाने या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी होऊया. जय सियाराम. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणीजवासी नाथ महंता तुझी योगीराया. गुरु